लोणावळा शहरातील LIC बिल्डिंग शेजारी असलेल्या एका पेट्रोल पंपावर केवळ ₹1 परत देण्याच्या क्षुल्लक कारणावरून ग्राहकांनी मोठा राडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संतप्त जमावानं पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली आहे। तसंच पेट्रोल पंपाच्या ऑफिसच्या काचा फोडून मोठं नुकसान केलं आहे। गुरुवारी दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे। या प्रकरणी पेट्रोल पंप कर्मचारी नरेश बाळू गायकवाड यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुंगारली इथल्या देवेंद्र ऑटो लाईन भारत पेट्रोल पंप ह्या ठिकाणी नरेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी उमेश महाप्रसाद मिश्रा हे ड्युटीवरती होते। गुरुवारी दुपारी 3:30च्या सुमारास काही ग्राहक त्या ठिकाणी आले। त्यांनी यावेळी केवळ ₹1 परत देण्याच्या कारणावरून ग्राहकाचा कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला। या वादानंतर साधारण अर्ध्या तासाने आरोपींवरती बेकायदेशीररित्या जमाव उठवून पेट्रोल पंपावरती पुन्हा प्रवेश केला। त्यांनी गायकवाड आणि मिश्रा यांना शिवीगाळ आणि दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली। तसंच सोबत आणलेल्या लोखंडी रॉडनं मारहाण करून ह्या दोघांना जखमी केलं। या संतप्त जमावानं एवढ्यावरच न थांबता पेट्रोल पंपाच्या ऑफिसच्या काचांची तोडफोड करून मालमत्तेचं नुकसान सुद्धा केलं। या प्रकरणी शहर पोलिसांनी पेण कोळीवाडा या ठिकाणच्या अनंत विठ्ठल कोळी, प्रसाद संभाजी कोळी, हर्ष रवींद्र मेहर, राज मच्छिंद्र कोळी, मच्छिंद्र विठ्ठल कोळी, वेदिकास वसंत कोळी, विनंती प्रवीण मोकल आणि इतर 4 ते 5 अज्ञात व्यक्तींवरती भारतीय न्याय संहितेच्या कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार खोपडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे।